सणवार येत आहेत, सगळी कामं लय आटपून घ्यायची आहेत बाबा. खुर्ची घेऊन आधी तुम्हाला सांगते मी की ह्या जगात आधी ना 2 प्रकारची माणसं असतात. पहिली, ज्यांच्या घरी एकदम 12 वर्षाच्या 12 महिने एकदम चकाचक, आणि अर्धी जी पाहुणे येण्याची वाट बघत असतात की कधी ते येतील आणि त्यानिमित्ताने कधी घर साफ होईल. आणि मधल्या कॅटेगरीत मी मोडते. मधली कॅटेगरी कुठली? मुडी माणूस. वाटलं तर काम करायचं, मूड असेल तर एकदम घर चकाचक का आरसा झक मारतो, आणि नाही तर मग काय विचारायचं नाही, अजिबात विचारायचं नाही. समजा कोणाला सांगितलं मदतीसाठी, काय उपयोग त्याचा? सगळं कुठेच काय टाकून द्यायचं, काय ठेवायचं, कुठे काय लावायचं, हे सगळं स्वतःलाच बघायला हवं. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात, ते काय खोटं आहे? म्हणूनच या सगळ्याच्या मस्त मस्त टिप्स मी आज तुम्हाला मुडी माणूस सांगणार आहे. तर चला आता पटापट घर आवरायचे, गणपती येत आहेत. हॅलो नमस्कार, मी मयुरी. तर आज आपण घरातला पसारा आवरणार आहोत. तर मी पहिली गोष्ट सांगते, पसारा कुठल्या कुठल्या गोष्टी होतो आपल्या घरात. तर पहिली गोष्ट म्हणजे घरातील कपडे हा मेजर प्रॉब्लेम आहे अगदी प्रत्येक घरातला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवस रात्र कितीही घासाती की संपतच नाहीत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कचरा, घरातील कचरा. म्हणजे कचरा फक्त झाडूने काढायचा कचरा नाही, जो सगळा कचरा म्हणजे नको ते कपडे, नको ती भांडी, हे सगळं जे नको ते टाकून द्यायचं जर सामान आपण घरातच ठेवलेलं असतं, तो पण एक कचरा. दुसरं, आपण कुठे कुठे वस्तू, कुठेही ज्यांना फिक्स जागाच नसते, अशा काही वस्तू इकडे तिकडे टाकून ठेवलेल्या असतात. असे खूप सारे प्रॉब्लेम आता आपण एक एक करून सॉल्व्ह करूया. तर आज आपण सुरुवात करूया पहिलं कचऱ्यापासून. कचरा म्हणजे झाडू घेऊन नुसतं घरातला कचरा काढायचा कचरा नाही. एक पिशवी घ्यायची मोठी मस्तपैकी, घरात जे जे सामान असेल नको म्हणजे जे टाकून द्यायचे, कपडे टाकून द्यायची, भांडी टाकून द्यायच्या, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, काय इलेक्ट्रिक वस्तू, ज्या काही टाकून द्यायचं, प्लास्टिकच्या बॉटल, जे काही सगळं टाकून द्यायचं असेल ते सगळं त्या पिशवीत भरायचं. ती पिशवी ठेवून, वस्तू घेऊन त्या पिशवीपर्यंत नाचत बसायचं नाही, पिशवी घेऊनच आपण फिरायचं आणि सगळं एक एक करून सगळं त्या पिशवीत टाकायचं. आणि हा झाला कचरा. आणि ती पिशवी भरायची आणि घराच्या बाहेर ठेवायची. आता हे आपलं पहिलं काम झालं. आता दुसरं काम कुठलं? कपडे. तर कपड्याचे 2 प्रकार असतात. एक, धुवायचे कपडे, आणि दुसरे ते इकडे तिकडे फेकून ठेवलेले असतात, घडी करून कपाटात ठेवायचे असतात. आणि तिसरे पण असतात, जे घातलेले 5 मिनिटं घातलेले असतात, जे धुवायचे पण नसतात, कपाटात पण ठेवायचे नसतात. असे 3 प्रकारचे असतात. तर पहिलं सगळं आधी घ्यायचं, बकेटच घ्यायचं, सगळे धुवायचे कपडे एका बकेटमध्ये ठेवून द्यायचे. जे कपाटात ठेवायचे असते ते पटापट घडी घालायचे आणि सगळे कपाटात नेऊन टाकायचे. आता तिसरी गोष्ट, जे कपडे धुवायचे पण नसतात, कपाटात पण ठेवायचे नसतं, थोड्या वेळाने घालू यासाठी ठेवलेले असतात, तर त्याचं काय करायचं, एक तर सरळ धुवायला टाकायचे, नाहीतर 5 मिनिटं हवा लागल्यावर कपाटात ठेवून द्यायचे. कचरा झाला, कपडे झाले. आता तिसरा प्रकार, भांडी. कधीही न संपणारा बायकांचा प्रॉब्लेम, भांडी पण 2 प्रकारची असतात. एक, जी घासायला टाकायची असतात, दुसरी जी स्टँडवर लावायची असतात, ती खाली इकडे तिकडे किंवा पोरांनी इकडे तिकडे ठेवलेली असतात. ओके. तर पहिलं काय करायचे, सगळी एकूण एक भांडी बेसिनच्या इथे किंवा जिथेही कुठे आपण घासायला टाकतो तर ते तिकडे नेऊन टाकायचे. गावी कसं घराच्या बाहेर वगैरे भांडी घासतात ना, सगळी घासायची भांडी एका जागेवर नेऊन ठेवायची, अगदी सगळी, मध्येच घासायला बसायचं नाही. स्टँडवर लावायची आहेत व्यवस्थित, चांगली भांडी सगळी घासलेली असतील ती सगळी व्यवस्थित स्टँडवर लावून घ्यायची. ओके. हे काम पूर्ण झाले, म्हणजे आता आपले 3 कामं झाले. आता चौथा प्रकार सांगते. घरात वर्षानुवर्षे काही वस्तू अशा पडलेल्या असतात किंवा महिने ज्या पडलेल्या असतात, ज्या चांगल्या असतात, आपण वापरत पण नाही, त्या नुसत्या अशाच घरात पसाराच बनून राहिलेल्या असतात. तर आपण काय करायचं, एक मोठी पिशवी घ्यायची, सगळं त्याच्यात भरून घ्यायचं. नको असतील ते कपडे, नको असतील ती भांडी, जे काही नको, वह्या पुस्तकं, मुलांची खेळणी, गरजू व्यक्तींना द्यायचं आणि मोकळं व्हायचं. घरात उगीच पसारा साठवून ठेवायचं नाही. आणि आता 5वं सांगते आम्ही. काही अशा वस्तू असतात ज्या की आपण, माझी ही आठवण आहे, माझी ती आठवण आहे, असं करून करून सगळं घर भरून ठेवलेलं असतं. माझंच सांगते मी, माझ्या लग्नातली सँडल, आमच्याकडे लग्नात छत्री वापरतात, ती छत्री म्हणजे ती खराब पण झाली आहे, पण मी माझ्या लग्नातली म्हणून ठेवली आहे. पण तर ह्या वर्षी मी ते सगळं आता फेकून देणार आहे. काय करायचं आहे, ते जुन्या वस्तू सगळ्या घरात ठेवून, जर उपयोगाच्या असतील तर वेगळी गोष्ट आहे, पण अशा ज्या भावनिक वस्तू, भावना ज्याच्यात अडकवून आपण ते घरात पसारा करून ठेवतो ना, ते तेव्हाच्या तेव्हा फेकून दिलेलंच बरं असतं. कामाची कॅटेगरी एक ठरवायची. म्हणजे आता जर तुम्ही एकट्याच घर साफ करणार असाल, घरात कोण नसताना, तर काय करायचं, एका दिवसात आपल्याला जमणार नसेल तर निदान 3 दिवस तरी काढायचे. 1 दिवस कपडे, 1 दिवस भांडी, आणि 1 दिवस नुसता काय उरला असेल पसारा, तो पहिला आधी टाकून द्यायचं, सगळं काढायचं एका पिशवीत मी सांगितल्याप्रमाणे. दुसरं कपडे, आणि तिसरी भांडी घासून काढायची. 3 दिवस 3 प्रकारची काम करायची. नाहीतर घरातला एक कोपरा, आज हा कोपरा, आज हे 2 कोपरे साफ केले, उद्या ते 2 कोपरे साफ करूया, असं करायचं. आमची पण घाई आहे आता. आमच्याकडे गणपतीत घर साफ करतात म्हणजे करतातच.
लोकांची घाई असते दिवाळीला घर साफसफाई करण्याची, आमची घाई असते गणपतीला घर साफसफाई करायची. मस्त घर साफसफाई करतात, कलर काढतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला उपयोगी पडणार असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.